नमस्कार विद्यार्थी आणि पालक वर्ग. इयत्ता 10वी मार्च 2026 मध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली त्या सर्वांसाठी गव्हर्नमेंटकडून 11वी प्रवेश रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. तर ते रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे ते आपण आज पाहणार आहोत. तर ही वेबसाईट आहे महा FIGC ॲडमिशन. या वेबसाईटवरती जाऊन क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज एक ओपन होईल. सुद्धा तुम्ही बघू शकता. स्टुडंट रजिस्ट्रेशन प्रोसेस विल बी फ्रॉम 10th एप्रिल, म्हणजे आज 10 तारखेला सकाळी 10 वाजल्यापासून ते 30 एप्रिल 5 वाजेपर्यंत आहे. म्हणजे 20 दिवस तुमच्याकडे आहे, तुम्ही कधीही भरू शकता. तर आता रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे ते प्रोसेस ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. तर सुरुवातीला आपल्याला स्टुडंट रजिस्ट्रेशन खाली ऑप्शन दिसतोय तुम्हाला इथे स्टुडंट रजिस्ट्रेशन. त्या स्टुडंट रजिस्ट्रेशनवरती तुम्हाला करायचं, लॉग इनवरती क्लिक करायचं नाही आहे, स्टुडंट रजिस्ट्रेशनवरती करायचं आहे. ओके, स्टुडंट रजिस्ट्रेशनवरती क्लिक केलं की अशा पद्धतीने तुम्हाला काय येईल की तुमचा एरिया कुठला आहे, मग कुठे तुम्ही एक्झाम दिलेली आहे, आउटसाईड महाराष्ट्र दिली की महाराष्ट्र. तर आपल्याला काय करायचं आहे, विदिन महाराष्ट्र स्टेट या ठिकाणी क्लिक करायचं. त्यानंतर त्याच्या खाली ॲप्लिकेशन स्टेटस आहे, त्याच्यामध्ये आपण फ्रेशर असेल तर फ्रेशरवरती, बरीच मुलं फ्रेशरच असतील, तर कोण रिपीटर असेल तर त्यांनी रिपीटरवरती क्लिक करायचं, रिपीट एक्झाम दिली असेल तर फ्रेशरवरती क्लिक केलं. त्यानंतर खाली कुठला बोर्ड आहे आपला, मी कुठल्या बोर्डमधून आता एक्झाम दिलेली आहे तो बोर्ड आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे. तर मी ज्या रजिस्ट्रेशन करते त्याचं SSC बोर्ड आहे, तर मी SSCवरती क्लिक करणार. जर तुम्ही CBSE असेल किंवा ICSE असेल, जे बोर्ड असेल तर तुम्हाला काय करायचं, क्लिक करायचं. त्यानंतर मग त्याखाली 10th स्टँडर्डचं डिटेल तुम्हाला आता भरायचं आहे इथे. तर सुरुवातीला पहिला आहे सीट नंबर. ओके, एक सीट नंबर मी तुम्हाला इथे भरून दाखवते. एका विद्यार्थिनीचं मी रजिस्ट्रेशन करूनच तुम्हाला दाखवतो. त्याखाली सर आईचं नाव लिहायचं, मदर्स नेम लिहायचं आहे, जे पण असेल तुमच्या जी हॉल तिकीट आहे, हॉल तिकीटवरती सर्व डिटेल असतील त्यानुसार ते भरायचं. आणि मग खाली व्हेरीफाय नंबर करायचा. व्हेरीफाय नंबरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं त्याची डिटेल येईल, जो तुम्ही नंबर टाकला त्या विद्यार्थ्याची किंवा विद्यार्थ्याची डिटेल येईल. ती जर बरोबर असेल तर S करेक्ट करायचं आहे तुम्हाला. S करेक्टवरती क्लिक केलं तुमचा व्हेरीफाय नंबर झालेला आहे. आता खाली मंथ ऑफ एक्झामिनेशन, कधी एक्झाम दिलेली आहे ते आपल्याला लिहायचं आहे. तर आपल्याला इथे इयर मंथ काय करायचं आहे, मार्चमध्ये दिले, जुलैमध्ये दिले की ऑक्टोबरमध्ये दिले, आपल्याला मार्च. आता एक्झाम दिली असेल तर मार्च करायचं आहे. आणि दिल्यानंतर खाली डिटेल तुम्हाला येणारच आहे. इयर तुम्हाला ऑटोमॅटिकली येईल बघा, 2026 त्या विद्यार्थ्यांचं नाव असेल तो पण तिथे येईल. ओके, त्याच्यानंतर खाली ॲप्लिकंट कॉन्टॅक्ट डिटेल आहे. जर तुम्हाला ईमेल ID द्यायचं ईमेल देऊ शकता, परंतु मोबाईल नंबर हा कंपल्सरी आहे. ईमेल ID दिलात नाही दिला तरी पण चालतो. आता ईमेल ID मी लिहित नाही आहे, मी मोबाईल नंबर इथे टाकतो. जो पण मोबाईल नंबर, आणि मोबाईल नंबर देताना असं द्या ज्यावरती तुम्हाला मॅसेज येते, उद्या रजिस्ट्रेशन कुठले कॉलेज वगैरे तुम्हाला लागले तर तो मॅसेज यावा, किंवा काही सूचना असतील तर तो मॅसेज यावा, असा नंबर, चालू नंबर तुम्हाला द्यायचा आहे. ओके, सो मी या विद्यार्थ्याचा नंबर इथे रजिस्टर केला आहे वगैरे. नंबर आल्यानंतर खाली आहे सिक्युरिटी क्वेश्चन, म्हणजेच समजा पासवर्ड वगैरे तुम्ही विसरलात कधी तर एक सिक्युरिटी क्वेश्चन म्हणून तुम्हाला इथे निवडायचा आहे प्रश्न. तर मी इथून प्रश्न निवडतोय, विच इज युअर फेवरेट गेम. ओके, आता याचा ॲन्सर पण खाली आहे तुम्हाला, म्हणजे ते लिहितोय मी. ठीक आहे, त्यानंतर मग खाली काय करायचं आहे तुम्हाला, कुठलं इथं स्पेस वगैरे देऊ नका, फक्त तो वर्ड लिहून झाल्यानंतर तसंच ठेवा. खाली पासवर्ड तुम्हाला तयार करायचा आहे, आपल्या मनाने पासवर्ड तयार करायचा आहे. पासवर्ड तयार करताना तशा पद्धतीने तुम्ही करू शकता न्यूमेरिकल्स, परंतु एक काय करायचं तुम्हाला, कॅपिटल घ्यायचं आहे सुरुवातीला. पहिला मी तयार करतोय. ओके, मिनिमम 8 कॅरेक्टर असावे तुमच्या पासवर्डमध्ये. त्यानंतर खाली परत तो नंबर मला काय करायचा आहे, करायचा आहे. आता याच्यामध्ये एक स्पेशल कॅरेक्टर सुद्धा द्यायचं आहे.
जसं मी नाव टाकलेलं आहे तो मी शेवटचा 4 काढून त्या ठिकाणी काय करतोय, सुरुवातीलाच 4 असू दे, सुरुवातीला मी स्पेशल कॅरेक्टर टाकतोय, @ घेते. ओके, ते पण आता झालेलं आहे. तुम्ही बघू शकता तिथे सेम दोन्ही ठिकाणी सेम असायला पाहिजे. जो तुम्ही पासवर्ड दिलेला आहे तो दोन्ही ठिकाणी सेम असायला पाहिजे. त्यानंतर मग खाली हा जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा तुम्हाला करायचा, एंटर करायचा. स्मॉल एल, स्मॉल डी, कॅपिटल डब्ल्यू, 1. कॅप्चा वेगवेगळा असेल प्रत्येकाला. ओके, तो कॅप्चा सिलेक्ट केला की खाली रजिस्टरवरती क्लिक करायचं. ओके, आता रजिस्टर झालेलं आहे. तुम्हाला जेव्हा प्रिंट काढू शकता. ओके, हे बघा, त्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. तुम्हाला मॅसेजसुद्धा येईल चालायचा. नंतर हा तुमचा लॉग इन ID आहे. ओके, तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा प्रिंट काढा, माझा स्क्रीनशॉट पण काढून ठेवू शकता त्या ठिकाणी. तर रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला इथे पुन्हा तिथून डायरेक्ट प्रोसेसची ऑप्शन आहे, तिथे प्रोसेस करू शकता. किंवा इथे लॉग इनचं ऑप्शन आहे. जेव्हा आपण बाहेर येतो कधी, किंवा तुम्ही समजा तिथून बॅक झालात आणि पुन्हा कधी तुम्हाला पुढची माहिती भरायची आहे पार्ट 1ची, तर मग त्यावेळेला लॉग इन ऑप्शन आहे किंवा तिथून डायरेक्ट लॉग इन तुम्ही करू शकता. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला करायचं आहे तो लॉग इन ID तुम्हाला आलेला असेल मॅसेजवरती, तो लॉग इन ID आणि तो पासवर्ड जो तुम्ही पासवर्ड बनवलेला आहे तो तुम्ही सेव्ह केला असेल किंवा लिहून ठेवला असेल तर तुम्हाला मॅसेजला येईल. जो नंबर तुम्ही दिला आहे मोबाईल नंबर, त्या नंबरवरती सुद्धा मॅसेज येतो. तर तो ID आणि तो पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे. इथे जो पण कॅप्चा दिला असेल तो कॅप्चा तुम्हाला भरायचा आहे. कॅपिटल JUI 6, कॅपिटल I आणि A असं कॅप्चा टाकला, रजिस्टर करायचं, क्लिक केलं मी लॉग इन केल्यानंतर तो जो पण विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचा डॅशबोर्ड त्या ठिकाणी ओपन होईल. तुम्ही बघू शकता त्या विद्यार्थ्याची पूर्ण माहिती इथे आहे. त्यानंतर इथे वरती 3 डॉट याच्यावरती क्लिक केले तुम्हाला खाली बघायचं ॲप्लिकेशन फॉर्म 1 त्याच्यावरती क्लिक केलं की एवढे डिटेल तुम्ही भरायचं आहे. म्हणजेच रजिस्ट्रेशन डिटेल, पर्सनल डिटेल, ॲड्रेस डिटेल, त्यानंतर काही रिझर्वेशन असेल तुम्हाला डिटेल, तुमच्याकडे डॉक्युमेंट्स ते भरायचं आहे. रिक्वायर जे पण अपलोड डॉक्युमेंट असतील ते डॉक्युमेंट रिक्वायर. आता हे आता जरी नाही भरलात तरीसुद्धा चालतो. जर तुमच्याकडे डॉक्युमेंट उपलब्ध असेल तुम्ही भरू शकता. नाहीतर पार्ट 2 सुरू व्हायच्या आधी तुम्ही काय करू शकता, हे भरू शकता. तो पार्ट 1 सुद्धा पार्ट ओपन होतो त्यावेळेला, तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही काय करू शकता, भरू शकता. परंतु जर असेल तुमच्याकडे अवेलेबल तर तुम्ही आता ते सर्व भरून ठेवायचं. अपलोड रिक्वायरमेंट डॉक्युमेंट जे पण आहेत ते करायचे. त्यानंतर पे, ॲडमिशन प्रोसेस फी असते ₹100, ती पे इथून करू शकता तुम्ही डायरेक्ट आणि मग ॲप्लिकेशन लॉक करायचं आहे. आता तुम्हाला भरायचं नसेल तुम्ही नंतर कधीही तो भरू शकता. आता मग तुम्ही लॉग इन ID आणि पासवर्ड तरी बनवून ठेवायचा, 30 तारखेपर्यंत तुम्ही भरू शकता. आता एक एक फॉर्म तुम्हाला मी दाखवतो. रजिस्ट्रेशन डिटेल जर आपण क्लिक केलं तर जो पण आपला विद्यार्थी आहे त्याचं रजिस्ट्रेशन डिटेल इथे तुम्ही जे भरलेलं आहे सगळं डिटेल तुम्हाला इथे मिळेल. ओके, भरलेलं असं ऑलरेडी. ओके, त्यानंतर मग नेक्स्ट करा किंवा पुढे सेकंड ऑप्शनला तुम्ही करू शकता. नेक्स्ट ऑप्शन काय आहे, पर्सनल डिटेल. इथे बघा पर्सनल डिटेल तुमची सगळी माहिती जी आहे पर्सनल डिटेल इथे असेल. त्यानंतर तुम्ही इथे खाली नेक्स्ट आहे बटन, सेव्ह अँड नेक्स्ट, तिथे पण करू शकता. त्याचं पुढचं ऑप्शन येईल तुम्हाला. ओके, ॲड्रेस डिटेल. ओके, ॲड्रेस डिटेलमध्ये तुम्हाला तुमचा जो पण ॲड्रेस भरायचा आहे आता इथून भरायचे आहे. बाकीपर्यंत 2 माहिती तुम्हाला भरलेली होती. इथून तुम्हाला जी पण तुमची माहिती आहे ती तुम्हाला इथे सर्व भरायची आहे. नंबर मोबाईल तुमचा दिलेलाच आहे. सेकंड नंबर द्यायचा असेल तो नंबरसुद्धा तुम्ही देऊ शकता. ओके, ईमेल ID इथे टाकू शकता आणि ॲड्रेस डिटेल. ॲड्रेस डिटेल भरल्यानंतर कॅटेगरी रिझर्वेशन वगैरे काय तुमचं असेल, तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येत असाल, कास्टमध्ये येत असाल तर ती माहिती आहे ती या ठिकाणी पूर्ण काय करायचं तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर अपलोड रिक्वायरमेंट डॉक्युमेंट. समजा आता तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट किंवा काय आहे तर म्हणजे डॉक्युमेंट तुम्हाला इथे करायचे. मार्कशीट वगैरे तुम्ही नंतर ते ज्यावेळेला रिझल्ट लागेल त्यानंतर तुम्ही इथे अपलोड करणार आहात. लिव्हिंग सर्टिफिकेट वगैरे ते डॉक्युमेंट तुम्ही हे नंतर भरू शकता पार्ट ओपन करून.
ॲडमिशन फी पण प्रोसेस फी तुम्ही नंतर त्या ठिकाणी देऊ शकता. म्हणजे मी सांगते हे पार्ट 1मध्ये येतो. हा जो पूर्ण भाग आहे हा पार्ट 1मध्ये येतो. रजिस्ट्रेशनचं आपण आता करून घेतलेलं आहे. पार्ट हे बाकीची माहिती तुम्ही भरू शकता. कधीही तो फॉर्म ओपन तुम्हाला होणार आहे. ओके, अपलोड डॉक्युमेंट झाल्यानंतर ते प्रोसेसिंग फी आणि नंतर मग लॉक करायचं. तुम्हाला समजा हा फॉर्म आहे, तो डिटेल सगळा भरलेला आहे का बघायचं. पूर्ण भरल्यानंतर तो काय करायचं तुम्हाला लॉक करायचा आहे. इथे शेवटला येते लॉक आपली ऑप्शन येईल, लॉक करायचं पूर्ण भरून झाल्यानंतर. सो या पद्धतीने तुम्हाला पाठवून आता तुम्ही सध्या रजिस्ट्रेशन करून ठेवा. काय डॉक्युमेंट वगैरे असतील ते जमा करून ठेवा आणि मग हा अजून जे पुढचं पार्ट आहे ते तुम्ही काय करू शकता तिथे भरू शकता. ओके, तर अशा पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्याने किंवा पालकांनी रजिस्ट्रेशन आपल्या 30 तारखेपर्यंत विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन करून ठेवायचं आहे. ज्या पद्धतीने दाखवलं त्या पद्धतीने व्हिडिओ बघा आणि करून ठेवा. ओके, या व्हिडिओमधील माहिती जर तुम्हाला उपयुक्त ठरली असेल तर हा व्हिडिओ ज्यांना ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांच्यापर्यंत पोचवा, शेअर करा, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि काही शंका असतील, काय प्रॉब्लेम असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला, आपण त्या सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. 10वीच्या प्रवेशाच्या वेळेला कुठले कुठले डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत याचा व्हिडिओ मी बनवणार आहे, तो तुम्ही नक्की बघा पुढील व्हिडिओ.